हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर सर्वात प्रथम सर्वांना माझ्याकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता हा दिवस ना मला फार आवडतो. इतकं प्रसन्नता, सगळीकडे पॉझिटिव्ह वाईब. जरी कुणी निगेटिव्ह बोलत असाल, कुणी कितीही घाण बोलत असाल, स्टिल मला ह्या दिवसाला असं वाटतं की नाही, हा चांगल्याच वेने बोलतोय आणि याचा दृष्टिकोन याच्या मागचा चांगलाच असेल. मला नाही माहिती माझ्यासोबत असं का होतं. तुमच्यासोबत पण असं जर काही घडत असेल तर मला नक्की कळवा. आणि ऑफकोर्स खूप जण या दिवशी उपवास ठेवतात, तर माझाही होता. बरं, पण मला ह्या गोष्टीचं खूप दुःख होतंय की महाशिवरात्रीची एक सुट्टी वायाला गेली. म्हणजेच महाशिवरात्री ह्यावेळेस रविवारी आली, ज्याचा काहीच उपयोग नाहीये, कारण रविवारी सुट्टी ऑलरेडी असते. पण असो, आता काय करता येणार आहे. अच्छा, तर सकाळी लवकर आवरून मी तर पहिले देवाचे दर्शन घेतलेले. आणि बाय द वे, पहिली गोष्ट, आज मी ठरवलं होतं की मी घरी जाणार आणि तिथे महाशिवरात्री सेलिब्रेट करणार, कारण आईकडे असं वातावरण अजिबात नाहीये, मंदिर वगैरे पण नाहीये. सो मला इथलं एवढं काही माहिती नाही. म्हणून मग मी सकाळीच घरी जायला निघाले आणि तिथे मग सर्व रेडी वगैरे होऊन परत मंदिरात पूजा वगैरे करायला गेलेले. तर मी विचार केला होता की आपण साडी नेसूयात, एकदम सिंपल. आता मी काहीच नव्हतं केलं, तुम्ही बघूच शकता. साडी वेअर करण्याचे माझे 2 रिझन आहे, पण एक रिझन मी तुम्हाला नंतर पुढे सांगेन. आणि मी अजिबात विचार केला नव्हता की ही साडी इतकी सुंदर दिसेल माझ्यावर, कारण मी काहीच लुक म्हणजे मी क्रिएटच नव्हता केलेला. आणि मला फारसे ना साडीमध्ये कलर असे लाईट, डल, डीप कलरच आवडतात. असे डार्क वगैरे मला कधी आवडलेले नाहीये. म्हणून मी नेहमी असं अव्हॉइड करायचा प्रयत्न करते. बट आहे ना, मला कधी-कधी जेव्हा मी ठीक आहे, मी असं विचार करते ना, की चला जाऊ द्या, चालू-चालू घालायची तर आहे. बट ॲक्चुअली ती चालू-चालू घातल्यानंतर इतकी सुंदर दिसते आणि नंतर मग मला रिअलाईज होतं, की नाही यार, मी कधी-कधी चुकीचा विचार करते, की अशा साड्या पण छान दिसू शकतात माझ्यावर. मग म्हटलं साडी वेअर केली तर 1-2 फोटोज घेऊनच घ्यावा. तर फोटोज पण घेतले आणि मला कमेंटमध्ये तुम्हीही सांगा, की मी कशी दिसत होते. बरं, त्यानंतर थोडंसं पेट पूजाचं काम चालू होतं. आय नो माझा उपवास आहे, बट स्टिल थोडंफार भूक लागतेच. पण घरच्यांचा नव्हता, सो त्यांचं जेवण वगैरे रेडी होतं, तर तेच मी त्यांच्यासाठी वाढत होते. आणि जेवण झाल्यानंतर आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या. बरं, तर मी ना म्हणजे हा उपवास असा ठेवते की लाईक फक्त फ्रुट्स, पाणी वगैरे एक्सेट्रा. बाकी मी तिखट, नमकवाला नाही करत. म्हणजे खिचडी वगैरे नाही खात ह्या उपवासाला, कारण मला ते उपवास सारखा नाही वाटत मग. पण ज्याची त्याची इच्छा राहते. आधी मी पण खाऊन घ्यायची, बट आता जेव्हापासून मला समजायला लागले की नाही, हा उपवास नाही वाटत आहे, हे खादळपणा चालू आहे, तेव्हापासून मी बंद केलंय. आणि ना गुरुवारचा मी आधी उपवास ठेवायची ना, तेव्हा मी खायची, बट आता सध्या मी तोही उपवास बंद केला, थोडंसं शरीराकडे बघून. अच्छा, तर ते झाल्यानंतर थोडेफार कामं वगैरे होते, ते आवरून घेतले आणि मग घरी यायला निघाले. घरी येताना मग मी उसाचा रस पिलेला. खूप दिवसानंतर ॲक्चुअली मी पिलेला. आणि जसं तुम्हाला माहितीच असेल की हा उपवास उद्या सकाळी सुटतो. सो या डिनरमध्ये मी रताळे खाल्लेले. आणि उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, म्हणजे एक गुड न्यूज आहे. ते मी उद्याच कळवेल. सो या, बाय बाय, गुड नाईट.